चंद्रपूर शहराला 550 वर्षांचा इतिहास आहे। गोंड राजांनी वसवलेल्या या शहरात 12 किलोमीटर लांब दगडी तटबंदी आहे। संपूर्ण मध्य भारतात जमिनीवर परकोट असलेला सर्वात मोठा किल्ला म्हणजे चंद्रपूर आहे। या शहरात पाणी पुरवठ्यासाठी गोंड राजांनी 5 वेगवेगळे तलाव निर्मिले होते। विविध कारणांनी आता शहरात केवळ रामाळा तलाव हा एकमेव पाणी साठवण तलाव शिल्लक आहे। या तलावात विविध भागांमधून वस्त्यांमधून येणारे सांडपाणी इथले पाणी प्रदूषित करून इथली जैवविविधता नष्ट करत होते। गेली अनेक वर्षे जलपर्णीचा मोठा वेढा या तलावाला बसला होता। परिणामी पर्यावरण व अभ्यासक व चंद्रपूरकरांनी वारंवार आंदोलने करत रामाळा तलावाच्या जलशुद्धीकरणाची मागणी रेटली होती। चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा अमृत टप्पा 2 अंतर्गत आता तलावात येणारे सांडपाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडण्यासाठी 2 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र स्थापले जाणार आहेत। यासाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे। याशिवाय तलावाच्या पाण्यावर कचरा गोळा करणारे वेगळे यंत्र स्थापित केले जाणार असून या संपूर्ण स्थळाचा चेहरा मोहरा सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून पालटला जाणार आहे। पुढील काही महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार आहे। तलाव पुनरुत्थान करणे यासाठी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने अमृत 2 योजनेअंतर्गत मंजूर केलेला आहे। त्याकरता 30 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। त्या अंतर्गत या तलावामध्ये 2 आपण मलनिस्सारण प्रकल्प किंवा पाणी मल जलशुद्धीकरण प्रकल्प घेतोय। एक आपण घेतोय मच्छी नाल्यावर आणि दुसरा आपण घेतोय जलनगर साईडला। या दोन्ही प्रकल्पातून जे काही सांडपाणी येते त्या नाल्यावाटे ते शुद्ध करून रामाळा तलावामध्ये सोडले जाईल, जेणेकरून रामाळा तलावातलं पाणी हे शुद्ध राहील व तिथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही। तसेच या तलावामध्ये एक क्लिनिंग मशीन, ट्रॅश क्लिनिंग मशीनसुद्धा या प्रकल्पांतर्गत येणार आहे आणि या ट्रॅश क्लिनिंग मशीनच्या माध्यमातून रामाळा तलावाची निरंतर स्वच्छता होत राहील व एरिएटरसुद्धा यामध्ये लावण्यात येणार आहे, जेणेकरून सौंदर्यीकरण व आल्हाददायक वातावरण तिथे निर्माण होईल।